तुमच्या शेळी फार्मवर रोज जमा होणारे शेण तुम्ही फेकून देत असाल तर थांबा, कारण हेच शेण तुमच्या अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत बनू शकतं. नमस्कार मित्रांनो, गावठी अॅग्रो फार्म मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. शेळी पालनातून कमाई म्हणजे फक्त शेळ्या किंवा बोकड विकणे नाही, तर मांस, दूध, पिल्ल आणि त्यासोबत शेणखत विक्री करूनही फार्मच्या उत्पन्नात भर घालता येते. पण शेण गोळा करून लगेच विकायचं नाही, तर ते योग्य पद्धतीने साठवून, कुजवून आणि चांगल्या दर्जाचे शेणखत तयार करणं महत्वाचं आहे. कारण ग्राहकाला फक्त शेण नको असतं, तर त्याला चांगल्या गुणवत्तेचं वापरण्यास तयार सेंद्रिय खत हवं असतं. हे खत तुम्ही कोणाला विकू शकता? भाजीपाला उत्पादक शेतकरी, फळबाग करणारे शेतकरी, नर्सरी, घरगुती गार्डन करणारे ग्राहक आणि सेंद्रिय शेती करणारे शेतकरी हे तुमचे संभावित ग्राहक आहेत. आणि विक्रीसाठी फक्त गावातील ग्राहकांवर अवलंबून राहू नका, तर व्हॉट्सअप स्टेटस, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर तुमच्या फार्मचं शेणखत दाखवा. पॅकिंग, वजन, उपलब्धता आणि संपर्काची माहिती स्पष्ट द्या. एक गोष्ट लक्षात ठेवा, आधी शेणखत तयार करून नंतर ग्राहक शोधण्यापेक्षा आधी ग्राहकाची मागणी शोधा आणि त्यानुसार उत्पादन व पॅकिंग करा. यामुळे अनावश्यक खर्च आणि साठवणूक कमी करता येते. पण 10, 25 किंवा 50 शेळ्यांपासून नेमकं किती शेणखत तयार होऊ शकतं आणि त्यातून किती कमाई होऊ शकते याचा पूर्ण हिशोब पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. त्यासाठी कमेंट मध्ये शेणखत लिहून व्हिडिओ सेव्ह करून ठेवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व शेअर करून शेळी पालनातील अशाच भन्नाट माहिती करता गावठी अॅग्रो फार्मच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक, इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका.